जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावातून मानवतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। घटना अशी आहे, या गावातील पती व पत्नीमध्ये काही कारणावरून भांडण झाल्यामुळे पत्नी आपल्या 2 मुलींना आणि एका मुलाला सोडून माहेरी गेली होती। पतीसोबत 2 मुली आणि एक मुलगा राहत होते। 2 दिवसापूर्वी मध्यरात्री या पतीने म्हणजेच नराधमाने आपल्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। पीडित मुलीने दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या आजोबांना मोबाईलवरून ही माहिती दिल्यानंतर मुलीची आई आणि त्याचे नातेवाईक जामनेर पोलिसात धडकले। त्यांनी या अमानवी कृत्य करणाऱ्या विकृत नराधमाविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। ही घटना मानवतेला काळिमा फासणारी अशी आहे। या संशयित आरोपीवर जामनेर पोलिसांनी पोस्कोचा गुन्हा दाखल करून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। गेल्या 6 महिन्यात जामनेर तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत सुमारे 6 ते 7 गुन्हे दाखल झाल्याने खळबळ माजली आहे। ही सामाजिक विकृती दिवसेंदिवस वाढत असल्याने ही समाजासाठी मोठी एक चिंताजनक अशी बाब ठरत आहे। असे प्रकार वारंवार घडत असल्याने माणसाचा माणसावरील विश्वास उडत आहे। नात्याला काळिमा फासणारी अशी ही घटना जामनेर तालुक्यात घडल्याने या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी तातडीने ज्या पद्धतीने संशयिताला ताब्यात घेतले त्याच पद्धतीने त्याच्यावर खटला सुरू करून त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांपासून पुढे होत आहे।